आणि आता आम्ही जस्ट लँड झालेलो आहे. तिघांचं बिल $160 USD झालंय. आणि फायनली मोस्ट अवेटेड टाउनमध्ये आपण आलेलो आहे. आणि आता आम्ही जस्ट लँड झालेलो आहे ओर्लँडोमध्ये, जिथं ॲक्च्युली डिझनी वर्ल्ड, जे जगात सगळ्यात मोठं डिझनी वर्ल्ड आहे, ते इथं आहे. पण आम्हाला इथून ट्रेन पकडून जायचं आहे मायामीला. सकाळी एअरपोर्टवरच झोपलो, तिथून उठलो, आवरलं, डायरेक्ट इकडं आलो. आता इथून पुढचा प्रवास चालू होणार आहे. साधारण अर्धा दिवस आमचा वाया गेला आहे, पण अनफॉर्च्युनेटली इट इज वॉट इट इज. लेट्स सी हाऊ इट गोज. आता ट्रेनची काय सोय होती, कशी सोय होती हे बघायचं आहे, आणि मग तिकडून आम्ही निघणार. जस्ट बॅगेज कलेक्ट करून आता बसलो आहे, फ्रेश झालो आहे आणि आता निघायचं. तर आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे. 15 मिनिट्सवर आपलं, नॉट 10 मिनिट्सवर आपलं हॉटेल आहे. आणि बेसिकली एक मिनिट आधी हे दाखवतो तुम्हाला. वेलकम टू मायामी बीच. सुट्टी नाही. तर विषय कसा आहे, GTA जो गेम होता, GTA वाय सिटी, तो गेम हा मायामी सिटीवर बेसिकली डिझाईन केलेला होता. सगळ्या बिल्डिंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितला तर ह्या मायामीमधल्या आहेत. मे बी जर काही बिल्डिंग्स आम्हाला दिसले तर मी ते दाखवेनच, पण तो पूर्ण गेम ग्राफिक्स सगळं त्याचं ह्या सिटीवर बेस्ट आहे. थोडासा बारीकमध्ये पाऊस पडायला लागला आहे, पण ॲक्च्युली चांगला आहे. जरासं थंड होईल वातावरण, पण खूप गरम आहे या साईड. तर हे आहे आपलं मायामीमधलं एअरबीएनबीचं हॉटेल बेसिकली. तर असे 2 बेड्स आहेत. त्यानंतर या साईडला किचन आहे, छोटंसं फ्रीजसुद्धा दिलेलं आहे, आणि वॉशरूम. तर लिटरली 2 मिनटाच्या वॉकवर मेन बीच आहे. तिकडे तुम्हाला दाखवणारच आहे. दिस इज वन ऑफ द गुड प्लेस आम्हाला जी ऑनलाईन मिळाली एअरबीएनबीच्या वेबसाईटवर. दॅट्स वाय आम्ही ही बुक केली. अफोर्डेबल आणि लोकेशन वाईज ग्रेट आहे. तर हा त्यांचा मेन्यू आहे. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ब्रुशेटा ऑर्डर केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर पिझ्झामध्ये मार्गरेटा क्लासिक पिझ्झा ऑर्डर केला आहे. त्यानंतर पास्तामध्ये स्पेशल कॅसियो पेप्पे हा पास्ता ऑर्डर केलेला आहे. आणि एक ड्रिंक केलं आहे बेसिकली मोहितोवाली. तर आपण एक सामान येणार आहे. त्यांनी ब्रेड फ्री दिलेला आम्हाला पहिला, तो ऑलरेडी संपलेला आहे. आणि हा ब्रुशेटा आलेला आहे.
तिघांचं बिल $160 USD झालंय. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही, एवढं एक्सपेन्सिव्ह. पण इट इज वॉट इट इज. कधीतरी आपण येतोय तेव्हाच आपण खर्च करतोय. फूड वॉज ओके, नॉट दॅट ग्रेट की बाबा असं नाही की बाबा पैसे गेले तरी आमचं एकदम मन खुश झाले. एक्सपेन्सिव्ह होतं पण फूड पण ओके होतं. लाईक आय गेस 7 out of 10. पण इट्स ओके. बघू आता नेक्स्ट टाईम आपण कुठं खायला जातो किंवा काय. पण ऊन उतरत चाललं आहे आणि मायामीमध्ये कम्प्लीट वातावरण गढूळ होत चाललेलं आहे आता. काही तासानंतर ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही पोचलो मियामीमध्ये आणि मियामीच्या एअरबीएनबीमध्ये चेक इन केलं, फ्रेश झालो आणि म्हटलं मस्तपैकी आता काय ब्रेकफास्ट किंवा लंच करायला जाऊया. गेलो आणि पहिला शॉट बसला. तुम्हाला सांगतो, तिघांचं बिल $160 म्हणजे किती? ₹14,000. चेष्टा. ₹14,000 2 बकरी कापून गावाला 50 लोकांचं जेवण होतंय. हे जे हॉटेल और घर आपण म्हणू शकतो हे वर्साची कंपनीच्या ओनरचं आहे. तर त्याला तिथं गनशॉट मारला गेला होता आणि तो डेड झालेला. तर त्याच्याच मरणार्थ त्यांनी हे बेसिकली रेस्टॉरंट चालू केले. एकदम क्लास खतरनाक रेस्टॉरंट असं आहे. वेटिंग तर विचारू नका किती असते काय असते. पर पर्सन मिनिमम $100 चार्जेस आहेत असं त्यांनी म्हटलेलं $US. बुकिंग तर लागते ती वेगळीच गोष्ट आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे वर्साचे जो ब्रँड आहे. माझा गॉगल वर्साचेच आहे, तुम्ही बघितला असणार आहे. तर जियानी वर्साचे हे या व्यक्तीचं नाव होतं ज्यानं हे आलिशान घर घेतलं. तर ते सगळ्यात पहिल्यांदा द व्हिला कासा कॅसियुरिना म्हणून ओळखलं जात होतं. 1992 मध्ये जियानी वर्साचे यांनी ही हवेली विकत घेतली. त्यानंतर एवढं मोठं त्याचं रिनोव्हेशन केलं, ही मियामीमध्ये खूप मोठी म्हणून प्रसिद्ध झाली. पण 1997 मध्ये याच घराच्या पायऱ्यांवर त्यांची हत्या करण्यात आली. आज त्या बिल्डिंगचं रूपांतर एका लक्झरी बुटीक हॉटेलमध्ये करण्यात आलेलं आहे आणि तो मियामीमधला वन ऑफ द आयकॉनिक लँडमार्कपैकी एक मानला जातो. जो मी गॉगल घालते वर्साचे, त्या ब्रँडची ही बिल्डिंग होती, त्या मालकाचंही घर होतं. आणि फायनली मोस्ट अवेटेड टाउनमध्ये आपण आलेलो आहे, मायामीमध्ये, फ्लोरिडाला. तर बॅक साईडचं पूर्ण हे बघितला तर हा ॲक्च्युली बीच आहे, साऊथ बीच. तर तिथं आमचं हॉटेल घेतलेलं आहे आणि हा जो मेन रोड आहे, हा जो मेन स्ट्रीप आहे ना, ती बेसिकली GTA सिटी ह्या गेममधली ती स्ट्रीप आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की या साईडला केंद्रीमध्ये रोड, परत त्या साईडला हॉटेल आणि त्या साईडला ॲक्च्युली ना बीच आहे. तर आम्ही नंतर बीचला जाणार आहे ते दाखवतो. पण मायामीमध्ये आपण आलेलो आहे फायनली. खतरनाक क्रेझी वाईब आहे या सिटीची. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणार आहे. तो पुढं दाखवतो कुठं जेवलो, काय जेवलो, आमचं हॉटेल, त्यासोबतच या स्ट्रिप्स आणि नाईट व्ह्यूज होतात. त्यामुळे स्टे ट्यून्ड. आता हे लोकेशन बघितल्यानंतर तुम्हाला 100% माहीत असणार आहे की हे एका गेममधलं आहे आणि त्या गेमचं नाव आहे GTA ग्रँड थेफ्ट ऑटो व्हाईस सिटी. हा एवढा गेम खेळलेला होता आम्ही, तुम्हाला पटणार नाही. आणि त्या ठिकाणी आज उभारल्यानंतर कंप्लीट मला लहानपणीच्या जुन्या त्या गेमच्या आठवणी ताज्या झाल्या आणि ह्या गेमचं इन्स्पिरेशन या मोठ्या मियामी शहरातून घेतलेलं आहे. त्यामुळं इथल्या पाम ट्रीज बघा किंवा कलरफुल बिल्डिंग्स आहेत, स्पोर्ट्स कार, वाईड रोड्स, समोरचा समुद्र, हे सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला GTA मध्ये बघायला मिळणार आहेत आणि कंप्लीट नॉस्टॅल्जिक फिलिंग आलं. फक्त फरक एवढाच होता, गेममध्ये पोलीस आपल्या मागे लागतात, इथे फक्त पार्किंग तिकीट लागतो. तर मायामीवरच लिटिल हवाना म्हणून ही प्लेस आहे. तर अशी मस्तपैकी छोटीशी स्ट्रीट आहे आणि रेस्टॉरंट्स आहेत आजूबाजूला. तर आम्ही आलेलो आहे ह्या रेस्टॉरंटमध्ये, ला कबाना. तर दिस इज पॉप्युलर फॉर क्युबन कॉफी. ठीक आहे, तुम्हाला आत गेल्यानंतर व्हाईब दाखवतो. एकदम छान अशी मस्त ओल्ड व्हाईब आहे. तिथं आम्ही आता कॉफी ट्राय करणार आहे. तिथे त्यांनी विकायला त्यांनी ठेवल्यात गोष्टी, केवढे छोटे छोटे कप्स आहेत बघा.
आणि हे ओरिजिनल ग्राइंडचं मशीन. मी बसलोय बॅक साईडला, तिकडे जाऊन आम्ही आता खाणार आहे. नाईस. Which one is this one? Tres leches. Tres leches. Yes. That one? Café bombón, cappuccino. And all these are Cuban? From Cuba? Yes. Okay. And you are from Cuba too? You are from Cuba too? No. Actually, I'm from Colombia. Colombia. Oh, nice. And you? India. You're from India. Yeah. Nice. Remember, mix your coffee before. तर आपली जी क्रीमवाली होती त्याचं नाव होतं ट्रेस लेचेस कॉफी. 3 वेगवेगळ्या क्रीमची बनवलेली असते. ही जराशी गोड आहे. त्यानंतर ही होती कॅपेचिनो, ही जरा मीडियम आहे. आणि ही कुठली होती? Condensed. जल्दी बोल, पनवेल निकलना है. एक्सप्रेसो विथ कंडेन्स मिल्क. एक्सप्रेसो विथ कंडेन्स मिल्क ही एकदम कडू होती. आणि तेरामुसो आम्ही घेतलेला आहे. तर जे गोड असतील त्यांनी ही ट्राय करा, ज्यांना कॉफी कडू आवडत असेल त्यांनी ही ट्राय करा. पण रेकमेंडेड आहे जर तुम्ही आला मायामीमध्ये तर लिटिल हवानाला येऊन या हॉटेलमध्ये तुम्ही कॉफी ट्राय करू शकता क्युबन. इथं सगळ्या रेस्टॉरंटच्या दारात कोंबडे लावलेले आहेत. नॉट शुअर व्हॉट्स द रिझन, पण बऱ्याच रेस्टॉरंटच्या दारात एवढ्या हाईटचे साधारण कोंबडे लावलेले आहेत. बाबा ती फोटो काढायला लागले दोघेजण. तर भाई भारी आहे राव. तर आता आपण आलेलो आहे बेस साईड पार्कला. तर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं की कम्प्लीट खतरनाक जनता पागल वाईब आहे. सगळे छोटे छोटे शॉप्स आहेत, जेवायचं आहे, शॉपिंगचं आहे. आणि बॅक साईडला जायंट व्हील आहे. तर तिकडं आपण जाणार आहे बेसिकली. तर मेन एंट्रन्स तुम्हाला दाखवतो कसं आहे. गाडी बॅक साईडला पार्क केलं आहे. पार्किंग तुम्हाला सगळीकडे मायामीमध्ये पैसे देऊन आहे, फुकट का तुम्हाला पार्किंग मिळणार नाही आहे. त्यामुळं पैसे द्यायचे आणि पार्किंग करायचं. इथं टॅटूज काढून दिले जातात. आणि तुम्ही बघितला तर ओम, परत गणपती बाप्पांच्या हिना म्हणजे बेसिकली मेहंदीचा टॅटू काढून दिला जातो. तुम्हाला मायामीमध्ये हे बघायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती मला, पण दॅट्स गुड थिंग. त्यानंतर अजून एक हे पॅसेज टू इंडिया म्हणून एक शॉप आहे. तिथं इंडियन रिलेटेड बऱ्यापैकी गोष्टी त्यांनी लावलेल्या आहेत असं दिसतंय. En el mundo en que yo vivo, siempre hay